तर कोल्हापूरच्या कागलमध्ये लव जिहाद झाल्याचा नागरिक आरोप करतायत। मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेल्याचा नागरिकांचा आरोप आहे। कागल पोलीस ठाण्यासमोर प्रशासनासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन दिलंय। तर मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याची आंदोलकांची मागणी सुद्धा आहे। पुन्हा एकदा ही माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर आपल्या सोबत आहेत। शेखर, काय प्रकरण आहे? हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं आणि त्यानंतर या आंदोलकांचं आता म्हणणं काय? श्रद्धा, कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील माकवे इथल्या ग्रामस्थांनी या लव जिहादच्या विरोधात आणि मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यासंदर्भात हा मोर्चा जो आहे तो पोलीस ठाण्यावरती काढलेला आहे। आज सकाळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर हे सगळे गेले होते आंदोलक आणि त्यांनी मुश्रीफ यांना देखील विनंती केली। त्यानंतर मुश्रीफ यांनी तात्काळच पोलिसांना या संदर्भात माहिती देत या संदर्भात पाठपुरावा करा असं सांगितलेलं आहे। त्यानंतर सगळेच ग्रामस्थ जे आहेत ते पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी कूच केली आणि आता आपण पाहतोय हे सगळे पालक याच पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेले आहेत। या माचमी गावातील मुलींना खरं तर आपल्या पालकांच्या खरं तर ताब्यात द्यावं असं या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची त्यांनी भेट देखील घेतलेली आहे। तात्काळ या संदर्भात कारवाई नाही झाली तर आम्ही या ठिकाणी हलणार नाही असा पवित्रा जो आहे तो या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी घेतलेला आहे। आपण जर या दृश्यांमध्ये पाहिलं तर तरुण, महिला याचं सर्वच लोक गावातील जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या मुलीला पुन्हा एकदा आमच्या ताब्यात द्यावं आणि त्यांना शोधून काढावं अशी मागणी जी आहे ती या सगळ्यांकडून केली जाते। त्यामुळे निश्चितच या सगळ्या संदर्भात आता पोलीस कशा पद्धतीनं तपास करणार आहेत आणि हा लव जिहादचा प्रकार त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे आणि या सगळ्या नागरिकांचं कशा पद्धतीनं समाधान आता हे सगळे करणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी या तपासाला वेग यावा यासाठी या आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे आणि लवकरच या प्रकरणाचा छडा लागावा अशी अपेक्षा आपणही व्यक्त करूया। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। ताजी माहिती घेत राहू। Thank you.